स्वसहायता बचत गटाच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्धतेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे. जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानातून स्वयंसहायता बचत गटांना उभारी देण्याचं काम अविरत केलं जात आहे. या बचत गटाच्या उत्पादनांना जिल्हा व तालुका स्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केलं. आज डोंगरे वसतिगृह मैदान येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय स्वयंसहायता समूहाची उत्पादने विक्री व प्रदर्शन 2024-2025 उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे बोलत होते. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नवी मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिकच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कृषी मंत्री श्री कोकाटे म्हणाले की बचत गटांना उत्पादनांना जिल्ह्यात विविध ठिकाणी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी लवकरच पणन मंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. उमेद अंतर्गत नाशिक जिल्ह्यात 29,300 महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून व जवळपास 3,10,317 कुटुंब जोडली गेली आहेत. या अभियानाअंतर्गत 20,643 समूहांना जवळपास 4 लाख निधी वितरित करण्यात आला आहे व 69,780 महिलांना या 2024-2025 या आर्थिक वर्षात ज्यांचे उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने ज्या लखपती झाल्या आहेत, महिलांचे स्वतःचे उत्पन्न लाखाहून अधिक होऊन त्या स्वयंभू झाल्या पाहिजेत, या दृष्टीने शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. 23,137 महिलांनी व्यक्तिगत व्यवसाय सुरू केला आहे. शासनामार्फत समुदाय संसाधन व्यक्ती यांना मासिक 6,000 रुपये मानधन तर गटांना 30,000 रुपये फिरता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील 2,500 CRP व 29,300 बचत गटांना फायदा होत असल्याचे ॲडव्होकेट कोकाटे यांनी सांगितलं.